द्वितीय वर्ष कला विशेष पेपर 1 यामध्ये आपण अमेरिकन संघराज्याचा इतिहास या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. सन 2021-22 या वर्षातला आपला हे द्वितीय वर्ष कला वर्गातील आपला विशेष पेपर जो 1 आहे, अमेरिकन संघराज्याचा इतिहास, यातल्या या पार्श्वभूमीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे वसाहती आणि युरोपियनांचे अमेरिकेतील वसाहतीकरण. एकंदरीत इसवी सन 15व्या शतकामध्ये जगामध्ये प्रबोधनाला सुरुवात झालेली होती. प्रबोधन म्हणजे नवनवीन शास्त्रीय शोध लावणे आणि या शास्त्रीय शोधांच्या माध्यमातून प्रगती साधणे. या माध्यमातून हे प्रबोधन विज्ञान आणि तंत्राच्या माध्यमातून व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत 15व्या शतकाच्या अगोदर जगातील अनेक भूप्रदेश हे एक मृत अवस्थेमध्ये पडलेले होते. युरोपातील श्रीमंत राजेरजवाडे, संस्थानिक यांच्या मदतीने धाडशी खलासी, दर्यावर्दी या लोकांना या श्रीमंत वर्गाने मदत केली आणि पर्यायाने या धाडशीवीरांनी, दर्यावर्दींनी अनेक वर्ष जल प्रवास करून नवनवीन भाग शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण भारतामध्ये पाहतो, 23 जुलै 1498 रोजी दक्षिण आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या केप ऑफ गुड होप याला वळसा घालून पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेला कालिकत या बंदरामध्ये येऊन पोहोचला आणि पर्यायाने भारतामध्ये जलमार्गाचा येण्यासाठीचा शोध लागलेला आहे. अशाच प्रकारे अमेरिका खंडामधील संस्कृतीचा शोध लावण्याचं काम जर कोणी केलं असेल ते ख्रिस्तोफर कोलंबस यांनी. ऑक्टोबर 1492 मध्ये त्यांनी अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे. या ख्रिस्तोफर कोलंबसने 3 वेळा प्रारंभी सागरी सफरी केल्या होत्या आणि अशा या अमेरिका खंडातील या 3ही वेळच्या सागरी सफरीचं नवसंशोधित तपशीलवार अशी माहिती आपल्या मित्राला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने फ्लोरेन्सचा खलाशी अमेरिगो व्हेस्पुसी याला नव्या जगाचा संशोधनाचा सन्मानार्थ एक पदवी देण्यात आलेली होती. अमेरिगो व्हेस्पुसी याने या खंडाचा शोध लावला, त्याच्याच नावावरून या खंडाला अमेरिका खंड किंवा अमेरिका असे नाव प्रचलित झालेलं दिसून येतं.
अशा या अमेरिकेचा प्रादेशिक विस्तार 300 लक्ष चौरस मैलाचा असून पूर्व पश्चिम विस्तार हा 2800 मैलांचा आहे, तर दक्षिण उत्तर विस्तार हा 1600 मैलांचा आहे. पूर्व पश्चिम किनाऱ्याला लागून पॅसिफिक व अटलांटिक हे 2 महासागर असल्यामुळे अमेरिका खंड हा इतर खंडांपासून वेगळा असल्याचे आपल्याला दिसून येते. कोणत्याही देशाच्या औद्योगिक विकासामध्ये आणि भरभराटीमध्ये त्या काळामध्ये आणि आजही सागरी किनारा लाभणं हे एक प्रकारे देशाच्या विकासाला हातभार लावण्यासारखंच होत असते. पर्यायाने अमेरिकेचं सुद्धा तेच झालेलं आहे. अशा या अमेरिकेचा सर्वांगीण विकासाच्या हातभार लावण्यासाठी तेथील खनिज संपत्ती, सुपीक जमीन आणि निसर्गाने मुक्त हस्ताने प्राप्त झालेली परिस्थिती या सर्वांमुळे एक समृद्ध सदन खंड म्हणून अमेरिका खंडाकडे पाहिलं जातं. विशेषतः करून 15व्या शतकाच्या शेवटापर्यंत अमेरिका खंड हा दुर्लक्षित असा भाग होता. तेथे प्रारंभी ताम्रवर्णीय आदिवासींची संस्कृती होती. त्यात इन्का, ऑझटेक, माया या तेथील मूळ जमातींचे ताम्रवर्णीय आदिवासी येथे होते. या लोकांना रेड इंडियन हे नाव पुढे प्रचलित झालेलं आहे. या रेड इंडियन लोकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने जंगलावरच होत होता. पर्यायाने वन्य प्राण्यांची शिकार करणे, घरे बांधणे, प्राण्यांची शिकार केल्यानंतर त्या प्राण्यांची कातडी कमविणे, तारणे बांधणे, शेती करणे इत्यादी त्यांचे दैनंदिन व्यवसाय होते. परिणामी जागतिक प्रगत संस्कृतीपेक्षा प्रारंभी येथील ताम्रवर्णीय संस्कृती ही मागासलेल्या स्वरूपातली होती. सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल नावाचे शहर जिंकून घेतले आणि या भागामध्ये जाळपोळ, लुटालूट, कत्तल यासारख्या वर्तनांमुळे युरोपियन जनतेला किंवा या भागातील लोकांना फार मोठा त्रास होत होता. याच काळात युरोपात परंपरागत असलेली अनियंत्रित राजेशाही, सरंजामशाही, सामंत उमरावशाही, ख्रिश्चनांमध्ये असलेला कॅथोलिक सनातनी धर्माचे प्राबल्य यामुळे दबलेली असहाय्य जनता, परिणामी येथील जनतेला हलाख्याचं जीवन जगावं लागत होतं आणि हे सर्व परिणाम तेथील भागावर तुर्कांच्या आक्रमणात दिसून येतात. तुर्कांनी भारतासारख्या प्रगत देशातून आणलेले वाङ्मय युरोपियनांच्या हाती लागल्यामुळे परिणामी युरोपामध्ये पुनर्जीवनाचा काळ हा सुरू झालेला आहे.
आणि यातूनच सर्वच क्षेत्रामध्ये प्रगतीचा मार्ग खुला झालेला दिसून येतो. परिणामी धर्मछला, अनियंत्रित जुलमी राजेशाही आणि राजसत्तेला कंटाळलेले असंख्य तरुण दर्यावर्दी साहसी वृत्तीने जगातील नवनवीन भूभाग शोधून काढण्यासाठी प्रयत्न करू लागलेले आहेत. यातील असे हे धाडसी खलाशी दर्यावर्दी लोक काहींनी आफ्रिका, आशिया खंडात तर काहींनी अमेरिकेसारख्या अप्रगत खंडात सुद्धा प्रवेश केलेला आहे. तेथे त्यांनी नवीन वसाहती निर्माण केल्यात आणि अशा या वसाहतींवर इंग्लंड सरकारने वर्चस्व प्रस्थापित केलेलं दिसून येतं. एकंदरीत स्पॅनिश, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज हे या भूमीत येऊन राहू लागलेले आहेत. त्यामुळे अमेरिकन वंश जाऊन युरोपियनांची संमिश्र किंवा मिश्र जमात ही अमेरिकेमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या प्रभावी, पराक्रमी, धाडसी दर्यावर्दी लोकांनी ज्या वसाहती शोधून काढल्या किंवा जो भूभाग शोधून काढल्या, अशा या भूभागावर अमेरिकेने आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत आणि या वसाहतीतील लोकांना आपल्या नियंत्रणाखाली आणून त्या लोकांकडून कापूस, ऊस, तंबाखू, नीळ, तांदूळ यासारख्या पिकांचा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि साहजिकच प्रारंभीच्या वसाहतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून जसजशी भरभराट होऊ लागली तसतशा वसाहतींचा विस्तारही वाढायला सुरुवात झालेला आहे. प्रारंभी पूर्वेकडून पश्चिम, दक्षिणेकडे वसाहती वाढलेल्या आहेत आणि त्या भागात त्यांनी आपलं राज्य निर्माण केलेलं दिसून येतं. उत्तर अमेरिकेच्या आखातालगून असलेल्या फ्लोरिडा, टेक्सास या भागामध्ये स्पॅनिश वसाहती स्थापन झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लॅटिन भाषेचा वापर सुरू झालेला दिसून येतो. स्पॅनिश सत्तेखाली आलेल्या अमेरिका खंडातील भागाला लॅटिन अमेरिका या नावाने ओळखायला सुरुवात झालेली किंवा प्रचलित झालेली दिसून येते. अमेरिका खंडातील नैसर्गिक संपत्तीच्या जोरावर स्पेन हे राष्ट्र संपन्न, बलशाली आणि प्रगतीपथावर जाण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. याचाच आधारे युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड या राष्ट्रांना सुद्धा त्यांचा हेवा वाटायला सुरुवात झालेली दिसून येते. इंग्लंडचा राजा 7वा जॉर्ज, इंग्लंडचा राजा 7वा हेनरी याच्या प्रोत्साहनामुळे बेक्स व हॉकिन्स या दर्यावर्दींनी अमेरिका खंडातील मालाने भरलेल्या स्पॅनिश जहाजांवर हल्ले करून स्पॅनिश वसाहतींच्या आरमाराचा पराभव केलेला दिसून येतो. परिणामी या विजयामुळे इंग्लंडच्या लोकांना, व्यापाऱ्यांना, दर्यावर्दी लोकांना अमेरिका खंडाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. उद्योगधंदे, लोकरीचा व्यवसाय निमित्ताने
आपल्या देशाबाहेरील बाजारपेठ व्यापाऱ्यांना हवी होती. त्याचबरोबर लाकूड, लोखंड, डांबर इत्यादी कच्चा माल त्या भागातून मिळत होता. तसेच इंग्लंडमध्ये 16व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून बेकारी वाढून गुंडगिरी, चोऱ्या, लुटालूट, दंगे धोपे मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि अशा या बेकारांना नव्या भागातील वसाहती करण्यासाठी पाठवून देशातील अराजकता कमी करण्याचा प्रयत्न इंग्लंड सरकारने करायला सुरुवात केलेली आहे. साहजिकच इंग्लंडचा राजा जेम्स कडून वसाहती करण्यासाठी अनेक धाडसी लोक पुढे येऊ लागलेले आहेत. आणि त्या माध्यमातूनच इंग्लंडचा राजा जेम्स कडून वसाहतीची सनद घेऊन एक प्रकारे लंडन कंपनीची 3 जहाजे 104 प्रवाशांसह सौसेफिक आखातातील छावणीतून करून वसाहत करून राहिलेले आहेत. आणि ही घटना आहे 1607 मधील. ज्या राजाने आपल्याला मदत केली आणि आपण नवीन भूभाग शोधून काढला, त्याचा गौरव प्रित्यार्थ या भागाला जेम्स टाउन्स हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि हीच इंग्लंडची अमेरिकेतील पहिली वसाहत होय. सन 1624 मध्ये व्हर्जिनिया कंपनीला सनद दिल्यामुळे त्यांच्या वसाहतीला व्हर्जिनिया नाव देण्यात आलेले आहे. अशा या वसाहतीतून तंबाखूच्या उत्पादनाचा मोठा फायदा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढील 150 वर्षाच्या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेतील सेंट लॉरेन्स नदीच्या दक्षिणेकडील अटलांटिक किनाऱ्याने 12 वसाहती स्थापन केल्या. यामध्ये मेसाच्युसेट, मेरीलँड, न्यूयॉर्क, पेन्सिल्व्हिया, डिलावेर, न्यू जर्सी, न्यू हॅम्पशायर, कनेक्टिकट, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, रोडलँड आणि 1723 मध्ये शेवटची जॉर्जिया या वसाहती स्थापन केलेल्या आहेत. जो आज आपण एक प्रगत राष्ट्र म्हणून जगाचा नेतृत्व करण्याची धमक असलेला अमेरिका, अशा या अमेरिकेमध्ये प्रारंभीच्या काळामध्ये इंग्लंडने आपल्या 14 वसाहती स्थापन केलेल्या आहेत. या वसाहतीतील काही खाजगी कंपन्या, काही एका व्यक्तीने किंवा काही एका वसाहतकाराने नव्हे तर त्या सांघिकरित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर काही भागावर इंग्लंडच्या राजसत्तेने आपली सत्ता स्थापन केली. पुढे कालांतराने या वसाहतींची खाजगी अथवा सांघिक मालकी समाप्ती होऊन सर्वच वसाहती इंग्लंड शासनाच्या नियंत्रणाखाली आलेल्या दिसून येतात. आणि अशा या अमेरिकेतील वसाहतींवर इंग्लंडच्या राजाची सार्वभौम सत्ता स्थापन झाल्यामुळे त्याच्याच हाती या वसाहतींमधील शासनाधिकार होता. राजाने नेमलेला गव्हर्नर हा वसाहतींचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून तो राज्यकारभार पाहत असे. वसाहतींच्या प्रतिनिधी मंडळाने पास केलेला कायदा नामंजूर करण्याचा त्याला अधिकार असे. तसेच या वसाहतीत न्यायदानासाठी न्यायाधीशांची नेमणूक गव्हर्नरच्या सल्ल्याने राजा करीत असे. अशा या न्यायाधीशाचा पगार अमेरिकेतील वसाहतींच्या तिजोरीतून दिला जाईल. विशेषतः करून वसाहतीत गव्हर्नरच्या मदतीला
12 सदस्यांचे एक मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं आणि हेच मंडळ कालांतराने वरिष्ठ गृह म्हणून कार्य करू लागलेले दिसून येते. अशा प्रकारे विविध दर्यावर्दी खलाशी यांच्या मदतीने इंग्लंडने अमेरिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात.